नांदगाव खंडेश्वरात एकाच रात्री चोरट्यांनी फोडलं घर, तर 3 घरे फोडण्याचा प्रयत्न. नागरिकांच्या दक्षतेने चोरट्यांचा डाव फसला. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे जैन. गेल्या काही महिन्यांपासून चोरांच्या वाढत्या घटना नांदगाव शहरात घडत असताना गजानन नगर, जैन लेआउट परिसरात पहाटे अंदाजे 3 ते 4च्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घातला आणि या 3 घरे फोडण्याचा प्रयत्न केला. तर एक घर मात्र चोरट्यांनी फोडलं. पण या घराचे मालक बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरातील चोरट्यांनी काय चोरी केलं याची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. मात्र या नगरातील युवकांच्या दक्षतेने इतर घरातील चोरी करण्याचा डाव मात्र फसला आहे आणि या घटनेमुळे या भागात खळबळ उडालेली असून दहशत निर्माण झालेली आहे. आणि या घटनेचे गांभीर्य बघता त्वरित 112वर कॉल करत पोलिसांना बोलवण्यात आले होते. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पुढील कारवाई नांदगाव खंडेश्वर पोलीस करत आहेत. नांदगावकरांची आजची पहाट चोरांच्या दहशतीमुळे झाली. 1-2 नव्हे तर तब्बल 3 ते 4 घरं चोरट्यांनी फोडली आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे चोरटे चोरी करण्यात अयशस्वी झालेले आहे. आपल्या सोबत आहे या भागातील नागरिक. काय सांगाल दादा, कशी घटना घडली? परवा रात्री मध्यरात्री काही रहिवाशांना चोर आढळून आले आणि ते त्यांचा पाठलाग करू लागले. तर ते चोर पळू लागले आणि त्या संदर्भात त्या रहिवाशांनी काही जणांना कॉल करून लोकांना सतर्क केले. तर माहितीनुसार 3 घरं फोडण्यात आलेले आहे. पण काही समजा चोरी झालेली नाही, पण 3 घरं फोडण्यात आलेले आहेत. तर लोकांमध्ये दहशत आहे आणि प्रत्येक नागरिकांनी आज सतर्क राहण्याची गरज आहे. आमचा पोलीस डिपार्टमेंटवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं. व उन्हाळ्यात असे प्रकार उन्हाळ्यात जास्त व्हायला लागतात. कूलर सुरू राहते आणि जे लोक बाहेरगावी जातात, म्हणजे घरांना लॉक वगैरे असतात. तरी त्याबद्दल लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि सतर्क राहणे खूप आवश्यक आहे. कॅमेरामन सतीश जैनसह मी सागर सव्वालाखे, न्यूज 24 लाईव्ह, नांदगाव खंडेश्वर.